नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची नवीन खबर घेऊन आलेलं आहे. अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्याला योग्य आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. शेतकऱ्यांशी रिलेटेड व्हिडिओ असतात किंवा इतर ज्या योजना असतात त्याचे व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर कसे पाहता येतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. तर पहा, आजचा जो व्हिडिओ आहे तो शेतकरी मित्रांसाठी असणार आहे. शेतकरी मित्रांसाठी 70% अनुदान मिळणार आहे. आपल्याला मोटर मिळण्यासाठी मोटर अनुदान कर्ज आहे ते 70%. तर पहा, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहत आहोत. शेतीतील जास्त पिकांना आणि तेवढा वेळ वरती योग्य प्रमाणात पाणी मिळणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असणार आहे. त्यासोबतच बहुतांश लोक असे देखील आहेत ज्यांना मॉटर पंप हा विद्युत देण्यात येणार आहे आणि यांना खरेदी करण्यासाठी आर्थिक 12 तो देखील जास्त घ्यावा लागणार नाही. म्हणजे याचं कारण हेच आहे की अनेक शेतकऱ्यांचे जे आहे ज्यांच्याकडे आर्थिक अडचणी असतील, ज्यांच्याकडे पंप असे खरेदी करण्यासाठी पैशाचे साधन नसेल, त्यांच्यासाठी कर्ज घ्यावे लागते. परंतु असं न होता आता कुठेतरी या योजनेचा फायदा होणार आहे. म्हणजे 70% अनुदान हा सरकारमार्फत तुम्हाला मिळणार आहे मोटरीसाठी. आणि शेतकऱ्याचे जे दुःख आहे ते सरकारने समजून घ्यावे म्हणून सरकारने ही योजना काढलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला फायदे काय असणार आहेत, तो सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय असणार आहे पिकांसाठी ते पाहूयात. तर पहा, पीक वाढीसाठी मदत होते, श्रम वेळेची बचत होणार आहे देखील यामध्ये मदत होणार आहे. पाणी व्यवस्थापन आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने केले जाणार आहे. आणि उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ कशा प्रकारे होईल याकडे जास्त मोठ्या प्रमाणात कल आहे. यामुळे आपल्याला इथं पाहायला मिळतं 70% जो आहे 70% आपला अनुदान भेटणार आहे. आणि तुम्हाला जर ही मोटर फ्री हवी असेल तर कशा प्रकारे भरायचा फॉर्म, ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी काय महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत ते देखील तुम्हाला पाहिजे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी जरूर तुम्हाला देईल. तर इथपर्यंतच होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे मातरम.